नमस्कार. मकरंद वयकर मिराकर पंढरपुरी चॅनल. आज आपण काव्य प्रकारामध्ये माझा भाऊ आणि खेड्यामध्ये भाऊला भाव म्हणतात तशी माझा भाव ही कविता ऐकणार. माझा भाव ही कविता. आबा सांगायचं म्हण कशाचा ननगा होता तवा ह्याला ह्योच नाद मिलिटरीत जायचा हा म्हण. हां तवा जर ना सणावारला बी येत नाही आता तर. अहो ते आबा सांगायचं त्याला नणगेपणापासून हेच नाद आणि द्याच होता त्याला. आबा हरखायचं आभाळावाणी व्हायचं काळीच त्यांचं. हां होय मिलिटरीमध्ये जातो म्हणतो ह्या होय केवढं बरं केवढं मन व्हायचं आबाचं. आबा काळजी कर बसायचं मी बरं काळजी करायचो. जेवला असेल कर कुठं असेल कधी कधी आबा उसरमायचं आणि अरे अहो बघा आता गेलं तेव्हा बी सोडलं नाही. अहो तेव्हा सीमेवर उभा होता म्हण त्या सोडलं नाही म्हणत. सोडलं नाही त्याला. राजा नाही मिळत त्याला नाही मिळत राजा. आबा हरखायचं एकदम नाही मिळत राजा नाही. हां नाही व भावाला राजा नाही मिळत आबा नाही. आबा हरखायचं एकदम हवा नाहीत आता बरं मला बी तेवढीच काळजी वाटते. भाव नाही येत कधी येत नाही भाव कधी बी नाही. आता सीमेवर उभा आहे म्हणून केव्हा येणार आहे कोण जाणं की कधी यायचा. हायच का रे होय रे हायच का रे. एक दिवशी पावसाळी वारं होतं रात्रीला हाकाली हायच का रे म्हणत इजा कडाट होत्या इजा कडाट सुटत्या होत्या पाऊस धबधबच होता. रात थरारली होती त्याला कडाट होत्या वादळानं आणि वादळामधनं हाकाली ती. हायच का नाही हो भाऊ आहे भाऊ आहे तू भावाला या भावाला माझा भावाला हात थबथबला होता आणि वला खच झालता निथळत होता. त्या चेहऱ्यावर विजेचा प्रकाश तडारकन तडारला एकदम तडारकन तडारला. भाऊ हे काय अरे खोबड्या का सर हां नाही बस 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 खोबड्या कशा आल्या तुला हा बस 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 हां मला काय करून असं झालं ते त्याला बस की अरे थांब मी टेबलवर थांब मी घोंगडा हातरतो बाजूवर एकदा टेबलावर म्हटलं बाजूवर घोंगडा हातरले त्याला बसायला दिलं. बराबरा स्वयंपाक घातले पाणी आणून दिलं त्यानं आणि जेवण वाढू का हा नाही वाढतो खरं त्याला जेवायला जेवायला आधी शो बाबा जेव त्याला बसवलं आणि सरकावलं बाजूवर मोहर त्याला जेवण पुढं. भाऊ त्याच्या डोक्यात तोंडावर हात फिरवला भाऊच्या भाऊ जेव कसा आलास जेव बरं आलास रे नाही आठवण काढतो आम्ही बस त्यानं माझ्या पाठीवरून हात फिरवला डोक्यावरून हात फिरवला डोळे भरून आले दोघांचे. भाकर मोडली त्यानं तुकडा घास भाजीत मोडून खाल्ला त्यानं कुडूम भाऊ भात घालू का नका तूच बी जेव की नका तुझं झालं जेवतो मी जेव त्याचा तडान म्हणून उठला भाऊ त्याचा ताड म्हणून उठला जेव ताड हो काय रे जेव की अरे ध्यानात चाललं नाही रे अरे भारतनं गेलो रे मी मला जावं लागेल मला हा कुठं रे जेव की जेवला बी नाही घास बी खाल्ला नाही असं म्हणत अरे मला नाही म्हणला लागा तसं नाही जेवण मला जावं लागेल का भाऊ कुठं रे भाऊ अरे जावं लागते गेलं तरी जावं लागतं रे बाबा मला जावं लागते. खाल्ला तसंच टाकले थरा कोबड्या काकत ओढत थरा भाऊ गेला भाऊ हे भाऊ करतोय तर भाऊ तरा गेला अंधारात पावसात गुडूप बी झाला कुठं दूरवर गेला. अरे भाऊ माझ्या हाक वादळानं आणि पावसानं अंधारानं कवाच गिळून टाकली होती. भाऊची आकृती गिळून टाकली माझ्या शब्दाबरोबरच अंधारानं भाऊची आकृती बी गिळली. काय झालं असेल भाऊला खोबड्या घाबरा आल्या असेल खोबड्या बरं खरं म्हणला नाही काय बोलला नाही बोलला काय खोबड्या विचारलं तर काय म्हणला नाही काय बोलला नाही कसं बोलेल बरं कसं भाऊ असा गेला अंधारात गेला हाक मारतो तोवर गेला बी हो कसला पाऊस तसल्या अंधारात गेला अरे भाऊ जेवण बी मला धड गेला नाही मला बी जेवण गेलं नाही भाऊ कसं गेला असं. एवढ्यात गावात तार आली तारवाला आला तार म्हणत लोखंडावाने तोंड करत तार टाकून निघून बी गेला. कोणीतरी वाचली ती तार आली अरे तार आली पळत ते आलं माझ्याकडं अरे तार आली अरे अरे किसने तार आली तार कचेरी ती रे हां मला काय कळलं नाही
कसे तार तार आले. अरे अरे दत्ताभाऊ गेला या, दत्ताभाऊ गेला या. हां दत्ताभाऊ गेलाय. दत्ताभाऊ भाऊ भाऊ गेला. भाऊ दत्ता भाऊ गेलाय गेलाय. कुठनं कसा कोण म्हटलं अरे तारत लिहिलं या इथं तोंडातनं. पराण गेल्यावर अक्षरे गेली माझ्या तोंडातनं. अरे कवा कसा कंदी. अरे काल तर आलता कालचा काल आला जेवला जेवून गेला जेवला आणि जाताळा हाक मारली तर तसाच गेला. कोंबड्या काकत ओढत गेला ओढत गेला. मग तो कोण होता भाऊ नव्हता तो. भाऊच होता. भाऊच होता तो. म्हण आणि हल्ल्यामध्ये म्हण आणि गोळी लागून भाऊ पडला म्हण. तिची तार आहे रे, तिची तार आहे ही. भाऊ गोळी लागून पडला तिची तार आहे. नाही चिंता चिवडल्या आणि हातवर केलं. भाऊ गेला नाही. भाऊ खाला आलता पडत्या पावसात भाऊ आलता. त्याला 2 घास खाल्ले त्यानं. मला जेव म्हणला जेवला वादळात गेला. मग लघु गेला. म्या म्हणलं भाऊ म्हणलं तोंड बडवून घेतल्यावर तोंड हिजडत होतो म्या. भाऊ गेला नाही. भाऊ जायचा नाही. वाट पाहायची आहे मला. भाऊ गेलेला नाही. वाट पाहायची आहे. माझा भाऊ यायचा आहे. जेवून गेला का भाऊ यायचा आहे. माझा भाऊ अखंड वैकर मिराकल पंढरपुरी चॅनल. आज कवितेमध्ये आपण माझा भाव ही कविता ऐकली. घडलेल्या ऐकलेल्या खऱ्या ज्या तुटक्या असतात बारीकशा दिलचस्प हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा असतात त्यातून कविता लिहिणं थोडा वेगळा छंद आहे माझा. आणि हा छंद मला त्या छंदाने कविता मला लिहायला लावली. माझा भाव ही कविता रसिकांच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी, आपल्या चरणी, कवींच्या चरणी, कवयित्रींच्या चरणी, महाराष्ट्राच्या चरणी, साहित्याचे जे उपासक आहेत अभ्यासक आहेत त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण आहे. मकरंद वैगर मिराकल पंढरपुरी चॅनल 7262 हा नंबर आहे माझा. सबस्क्राईब करत राहा यूट्यूब चॅनल मकरंद वैगर मिराकल. जय सरस्वती देवी. जय सरस्वती. जय सरस्वती देवी.